काय सुरू करा, तुमचा माईक बंद आहे. माईक बंद आहे. माईक हॅलो. हा सर, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? दुसरीकडे सेंड करायची, परत चालू होते. हॅलो सर, आवाज येतोय का? सर, आवाज येतोय का? हा येतोय सर, आवाज करा सुरू. ओके, चालू करायचं सर. ओके, काही सूचना असेल तर त्या फोनवर दिल्या तर चालतील. हा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण घटक आणि त्या घटकातील उपघटक हा शब्दसंग्रह या घटकावर येणाऱ्या प्रश्नांबाबत आपण चर्चा करणार आहोत. बुद्धिमत्ता हा असा विषय आहे की या विषयात सर्व विषयांचा समावेश होतो. त्यात मराठी असतं, गणितही असतं, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, नागरिक शास्त्र या विषयावरील प्रश्नांची या प्रश्नांचा समावेश यामध्ये झालेला असतो. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे, नमुना आहे, सर्वांना माहितच आहे. आणि बुद्धिमत्ता हा विषय तसा आपल्याला पेपरमध्ये भरघोस मार्क देणारा विषय आहे. आता या विषयाची किंवा या घटकाची तयारी करायची म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं? जसं आपण एखादा धडा वाचतो, त्याची प्रश्न उत्तर लिहितो, तसा हा भाग नाहीये. मुळातच शिष्यवृत्ती परीक्षा ही फक्त इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे असं नाही म्हणता येणार. तर पहिलीपासून आपण 8वी पर्यंत जे जे शिकत आलो, जे जे ज्ञान आपण ग्रहण केलं, जे प्राप्त केलं, त्या ज्ञानावर आधारित हे प्रश्न आलेले असतात. शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शिकलो, अश्मयुगातील माणूस कसा होता ते पाहिलं, अनेक ऐतिहासिक घटना, भूगोल असेल, आपलं दैनंदिन घडणाऱ्या ज्या घडामोडी असतात त्याचाही आपण अभ्यास केलेला असतो, वाचलेलं असतं. तर या सर्वांचा परिपाक या बुद्धिमत्ता विषयामध्ये येत असतो आणि त्यावरच आधारित हे प्रश्न येत असतात. आता आधी आपण शब्दसंग्रहाबद्दल विचार करूया. तर पेपर 1 मध्ये आपण मराठी विषयात संपूर्ण ग्रामर, व्याकरण, हे मराठीचं व्याकरण आपलं पाहिलेलं आहे, शिकलेलो आहोत. यामध्ये आहेत, समजा पहिल्यांदा आहे शब्दाच्या जाती. आपण शब्दांच्या जाती याविषयी माहिती सर्वांना आहे. शब्दांच्या जाती एकूण 8. तर या शब्दांच्या जाती सुद्धा आपल्याला माहित पाहिजे आणि त्याचे प्रकार माहित पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला यावर आधारित जे प्रश्न येतील ते सहज सोडवता येतात. काही प्रश्न असे असतात की जे इतिहासाशी निगडीत असतात, भूगोलाशी निगडीत असतात, गणिताशी निगडीत असतात. तर ते प्रश्न कशा स्वरूपाचे असतात हे आज आपण पाहणार आहोत. आता वर्गीकरणाचा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल? तर सगळ्यात महत्वाचं, आपल्याला आपली निरीक्षण शक्ती ही जास्त पाहिजे. तो प्रश्न कसा विचारलेला आहे, कधी कधी त्या प्रश्नाच्या शेवटच्या शब्दामध्ये एक खोच असते. संबंधित नसलेले पद ओळखा, नसलेले, असलेले या शब्दांवर आपण जोर दिला पाहिजे किंवा त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. तर आणि तरच आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न सहज सोडवता येऊ शकतात. नाहीतर हुशार मुलं सुद्धा छोट्या छोट्या चुका करतात आणि त्यांचे मार्क
गुण या चुकांमुळे कमी होतात आणि नंतर त्यांना असं वाटतं की अरे याचं उत्तर तर मला येत होतं आणि चुकून मी हे वाचलंच नाही. असं बऱ्याच हुशार मुलांच्या बाबतीत असं घडताना दिसतं आणि आढळतं. म्हणून बुद्धिमत्ता हा विषयच खरोखर आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावणारा असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर प्रत्येक प्रश्न हा नीट बारकाईने शांत मनाने वाचला पाहिजे. आणि हा पेपर नेमका दुसरा असतो. पहिला पेपर आपल्याला मराठी आणि गणित होऊन गेलेला असतो. सगळ्यात महत्वाचं मुलांना असं करा, पहिला पेपर झाल्यानंतर आपल्या कोणत्या चुका झाल्या याच्यावर अजिबात चर्चा करू नका, विचार करू नका. कारण जर आपण आपलं काय चुकलं आणि बरोबर आलं याचा जर पेपर झाल्या झाल्या विचार केला तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या पेपरवर म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता जो कनेक्टेड पेपर असतो पेपर 2 त्याच्यावर निश्चित होतो. म्हणून पहिला पेपर झाला की तो ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या पेपरला शांत मनाने सामोरे जायचं. आता आपण या शब्दसंपत्तीवर आधारित काही जे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा आपण विचार करूया. मी तुम्हाला स्क्रीन पण शेअर करतो, काही प्रश्न तुम्हाला त्याच्यावर टाकतो, तर ते प्रश्न तुम्ही वाचा. मी पण इथे तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाचून सांगतो. तर पहिला प्रश्न आता समजा आता आपण बघूया. याच्यात मी आधीच सांगितलं वर्गीकरण करामध्ये 3 पद किंवा 3 शब्दांचा एक गट असतो आणि ते 3 शब्द एका समान गुणधर्माचे किंवा अर्थाचे असतात आणि एकच शब्द किंवा एकच पर्याय हा वेगळा असतो आणि तो पर्याय आपल्याला नेमका ओळखायचा असतो. आता काही प्रश्न मी संकलित केलेले आहेत. त्यातला एक पहिला प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवर पण दिसत असेल. पहिला आहे कुडी, कर, वपू आणि अंग. या 4 पर्यायामधून वेगळा असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचा अचूक पर्याय आपल्याला नोंदवायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये काय पाहिजे, या 4ही प्रश्नांचा 4ही शब्दांचा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा समानार्थी शब्दाशी निगडीत असा प्रश्न आहे. आता समानार्थी शब्द आपण पाठ करायचे का? नाही, ते वारंवार वाचा. आपण 6वी 7वीचं पण पुस्तक दिवाळीच्या सुट्टीमध्ये सगळ्या मुलांनी एक करा. 6वी 7वीचं मराठीचं पुस्तक वाचा, अवांतर वाचन 8वी 9वीचं सुद्धा बालभारतीचं पुस्तक तुम्ही वाचा, की जेणेकरून तुम्हाला नवनवीन शब्द अवगत होतील. मी तर असंही म्हणेल तुम्हाला की शब्दकोडी सोडवा, एक विरंगुळा म्हणून शब्दकोडी सोडवा, त्यातून आपलं खूप ज्ञान वाढू शकतं आणि वेगवेगळे शब्द आपल्याला माहित होतात. आता बघा, कुडी, कर, वपू आणि अंग. कुडी, कर, वपू आणि अंग यामध्ये एक पर्याय हा वेगळा आहे. आता कुडी म्हणजे शरीर, कर म्हणजे हात आणि वपू म्हणजे सुद्धा अंग किंवा शरीर आणि अंग म्हणजे हा तर आपला खूप परिचित शब्द आहे. पण याच्यात वपू हा शब्द थोडासा आपल्या न वाचनात आलेला आहे, आपण वाचलेला नसेल तो शब्द. तर यामध्ये कर म्हणजे हात हा पर्याय वेगळा आहे. मग त्या पर्यायाला आपण गोल केलं पाहिजे आणि तो नोंदवला पाहिजे. आता दुसरा प्रश्न आपण बघूया. त्याच्याच खाली आहे पखवाज, पखवाज, मृदुंग, ढोलक आणि सतार. आता हे 4 आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर पखवाज काय आहे, मृदुंग काय आहे, ढोलक काय आहे आणि सतार काय आहे? ही सगळी वाद्य आहेत. पण ही जरी सगळी वाद्य असली ना तरी या 4ही पर्यायामध्ये 3 पद हे समान धाग्याने, समान गुणाने बांधलेले आहेत. तर तो समान धागा कोणता हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता पखवाज माहित आहे, हे चर्मवाद्य आहे, म्हणजे चामड्याचं बनवलेलं असतं, असं वाजवावं लागतं. मृदुंगही तुम्हाला माहित आहे, ढोलक माहित आहे, पण सतार
हे तंतुवाद्य आहे. हे तारेचं वाद्य असतं, तंतुवाद्य तारेचं वाद्य. म्हणजे जसा विणा असतो, तंबोरा असतो, त्याप्रमाणे ही सतार असते. तर हे म्हणून हा पर्याय येथे वेगळा आहे. मग त्याचं उत्तर या 4 मधून आपल्याला सतार हे पर्याय, चौथा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. त्यानंतर बघा, मी आधीच सांगितलं की व्याकरणाशी संबंधित आणि बुद्धिमत्ता हा विषय सर्वव्यापी आहे. त्याला मर्यादा नाही. कोणत्याही विषयावरचा प्रश्न त्याच्यात येतो. आता एक प्रश्न आहे पहा, अरे रे, छान आणि अबब. आधी आपल्याला काहीच कळत नाही या प्रश्नात काय करायचं आहे. इथं चिन्हही दिलेले नसतात, कारण चिन्ह जर दिले तर आपण पटकन ओळखतो, म्हणजे विराम चिन्ह. मग अशा वेळेस काय करायचं, तर हा प्रश्न शब्दांच्या जाती या संबंधात जातो. मग शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहित आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. ह्या सगळ्या शब्दांच्या जाती आपल्याला माहित पाहिजे आणि त्याच्या व्याख्याही आपल्याला माहित पाहिजे. मग आता अरे रे, छान आणि अबब यामध्ये आणि हा पर्याय वेगळा आहे. कारण अरे रे, छान आणि अबब हे केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणं आहेत आणि हे उभयान्वयी अव्ययाचा शब्द आहे. त्यानंतर शब्दांच्या जातीशी संबंधातच एक प्रश्न आहे. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियाविशेषण. आता याच्यातला वेगळा कोणता, तर आपण विचार करतो अरे या तर सगळ्या शब्दांच्या जाती आहेत. पण शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे विकारी शब्द आणि दुसरे म्हणजे अविकारी शब्द. आता विकार म्हणजे काय, विकार म्हणजे बदल. अविकार म्हणजे काय, की ज्यामध्ये बदल घडून येत नाही असे. मग आता विकारी कोण कोण आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी शब्द आहेत. म्हणजे 4 शब्दांच्या ज्या जाती आहेत या विकारीमध्ये मोडतात. आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. मग आता इथे आपल्याला बघा, नाम, सर्वनाम, विशेषण हे विकारी शब्द आहेत, विकारी शब्दांच्या गटामध्ये मोडतात. आणि क्रियाविशेषण हे अविकारी शब्दांच्या गटामध्ये मोडतात. म्हणून क्रियाविशेषण 4 क्रमांकाचा पर्याय आपल्याला इथे नोंदवावा लागतो. आता जसं मी सांगितलं, मराठीशी संबंधित हे प्रश्न येतात, त्याचबरोबर सामान्य विज्ञानाचाही याच्यात संबंध असतो. आधी आपण मराठीचे सगळे प्रश्न बघून घेऊया. त्यानंतर बघा, राजा राणी. आता हे शब्द सुद्धा लिंग विचाराशी संबंधित आहे. मराठीमध्ये 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. सोपा प्रश्न आहे हा. आपल्याला सगळ्यांना हा सोपा जातो, सहज सांगता येतं याचं उत्तर. राजा राणी, त्यानंतर बोका भाटी, त्यानंतर विदूषक आणि विदुषी. चौथा पर्याय आहे वर वधू. आता या पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 यामध्ये वेगळं काय, तर राजा राणी हे विरुद्धलिंगी शब्द आहेत. बोका भाटी, भाटी म्हणजे मांजर, हेही विरुद्धलिंगी शब्द आहेत. विदूषक आणि विदुषी हे विरुद्धलिंगी शब्द नाहीत. कारण विदुषी हा स्त्रीलिंगी शब्द, तर त्याचा पुल्लिंगी विरुद्धलिंगी शब्द आहे विद्वान. वर आणि वधू हे तर आपण लग्नपत्रिकेत वाचतो, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. म्हणून हा पर्याय इथे वेगळा आहे. आणि नेहमी बऱ्याच वेळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असे काही प्रश्न असतात
की काही सोप्या असतात आणि काही 30% प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी जास्त असते. तर त्यासाठी आपल्याला वाचन आणि निरीक्षण या 2 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास करताना मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देतो. काय करायचं बघा, आपलं इयत्ता 7वीचं विज्ञानाचं पुस्तक यांना आणि इयत्ता 8वीचं विज्ञानाचं पुस्तक, दिवाळीची सुट्टी आता लागणार आहे आपल्याला, तर दररोज किमान 2 ते 3 धडे नोट्स काढायचे. नोट्स म्हणजे काय काढायचं माहितीये का, की ज्या ओळीवर रिकामी जागा किंवा एका वाक्यात उत्तरे द्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशा ओळीला हायलाइट करायचं, त्याच्या खाली अंडरलाईन करायचं. आपणच प्रश्न तयार करायला सोपं जातं. बघा मुलांनो, उत्तर देणं सोपं असतं आणि प्रश्न तयार करणं अवघड असतं. आणि ज्यावेळेस आपण प्रश्न तयार करतो ना, तर त्या 4ही पर्यायाचा संदर्भ आपल्याला सांगता आला पाहिजे, माहिती पाहिजे. तर आपण एका सामान्य विज्ञानाच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, आता इथे आजारांची नावं आहे: जुलाब, हिवताप, कॉलरा आणि हगवण. आता जुलाब, कॉलरा, हगवण, हिवताप हे 4ही आजार आहेत, पण याच्यात 3 घटक एका समान धाग्याने, समान गुणधर्माने बांधलेले आहेत. म्हणजे जुलाब, कॉलरा आणि हगवण हे 3 आजार पोटाशी संबंधित, म्हणजे पोटामध्ये जीवाणूंचा संसर्ग झाला तर हे 3 आजार होतात. आणि हिवताप हा डास चावल्यामुळे होतो. आता इयत्ता 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात सुद्धा हे कोणत्या प्रकारचे डास आहे, जीवाणू कोणते, बॅक्टेरिया कोणते किंवा विषाणू कोणते, विषाणूजन्य आजार कोणते याची पण माहिती दिलेली आहे. ती पण आपण त्याचे बारकाईने आपण नोट्स काढून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा, एक समानार्थी शब्दाचा एक पुढचा प्रश्न आहे. पुढच्या स्क्रीनवरचा एक पान नंबर 2 वर, इथं कोपऱ्यात पान नंबर 2 आहे, तिथं पहा. पहिला आहे कपाळ, निढळ, निटील आणि अक्ष. कपाळ, निढळ, निटील आणि अक्ष. आता कपाळ हा शब्द आपल्याला पहिलीपासून 8वी पर्यंत कधीतरी वाचलेला असतो, एखाद्या पाठामध्ये गेलेला असतो. निढळाच्या घामाने भिजला हा शब्द आपण दररोजच म्हणतो, तोही माहित आहे निढळ म्हणजे काय, कपाळ. पण निटील हा शब्द आपल्या काही वाचनात गेलेला नसतो, म्हणजे आपल्या पाठामध्ये तो काही आलेला नसतो. मग यासाठी आपण समानार्थी शब्द, ज्यावेळेस हा कपाळ शब्द आपल्या पाठात आलेला असेल, निढळ शब्द गेलेला असेल, तर निढळासाठी इतर कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते आपण लिहायचे असतात, किंवा ते आपण पॉइंट्स जर त्याचे काढले तर आपल्याला माहित होतं. पण आता अक्ष म्हणजे डोळा. मग हे 3ही समानार्थी शब्द आहेत, कपाळ, निढळ, निटील. हे कपाळाशी संबंधित शब्द आहे, भाळ. पण अक्ष हा डोळा, हा अवयव वेगळा आहे, म्हणून हा पर्याय इथे वेगळा पडतो, ते उत्तर येतं. आता अक्ष, एकाक्ष आपण म्हणतो, मग एकाक्ष म्हणला की त्याचाही संदर्भ आपल्याला सांगता आला पाहिजे. कावळ्याला एकाक्ष म्हटलं जातं. मग असे काही काही संदर्भ आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे वासरमणी, चंडाशू, सविता, विधू. यामध्ये वासरमणी, चंडाशू, सविता हे सूर्याशी संबंधित शब्द आहे. विधू हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर काही जे प्रश्न असतात, उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग आणि प्रत्यय लावून शब्दाचे विरुद्धार्थी शब्द तयार होत असतात किंवा त्याचा अर्थ बदलून जात असतो. आता बे हा एक उपसर्ग आहे
आणि या बे उपसर्गाने असा प्रश्न आहे की बे हा उपसर्ग कोणत्या शब्दाला जर लावला, कोणत्या शब्दाला लावला तर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल. खाली पर्याय दिलेले आहे. इलाज, पगारी, रंग आणि तक्रार. आता याला प्रत्येकाला आपण पटकन मनातल्या मनात बे लावून पाहायचा. बेइलाज, बेपगारी, बेरंग आणि बेतक्रार. यामध्ये बेइलाज हा शब्द काय कधी आपण वापरत नाही, बेपगारी कधी काय आपण म्हणत नाही, पण बेरंग, रंगाचा बेरंग झाला असा शब्द आपण वापरतो. म्हणजे रंग आणि बेरंग हा विरुद्धार्थी शब्द होतो. तक्रार, बेतक्रार होत नाही. तर इथे उपसर्ग बे हा उपसर्ग लागल्यानंतर तर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होणारा बेरंग हा शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला तिथे नोंदवायचं आहे. आता अनेक उपसर्ग आहेत, त्यातले मी नमुना म्हणून हे उदाहरण दिले. तर त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि फक्त वाचन करायचं. वाचनाने बरोबर ते ध्यानात राहतं आणि जे नवीन शब्द आपल्या वाचनात जातात ना ते नक्कीच आपल्या ध्यानात राहतात. आणि एखादा नवीन आलेला शब्द आपण आपल्या शिक्षकांना विचारायचा किंवा आपणही त्याचं उत्तर शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. आता बघा, अव हा उपसर्ग लावून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनणार नाही. मी आधीच पहिल्यांदा सांगितलं की बऱ्याच वेळा हुशार मुलं काय करतात, प्रश्न अर्धवट वाचतात किंवा मला येतं या नादामध्ये घाईघाईने त्यांची चूक होते आणि मग त्यांच्याकडून ती चूक झाली, एक चूक आपल्याला 2 मार्काला भोवते. आणि हे थेंबे थेंबे तळे साचे म्हण वापरली आपण, त्याप्रमाणे असे जर गुण आपले कमी होत गेले तर आपला गुणवत्ता यादीतला क्रमांक हुकतो आणि मग नंतर आम्हाला शिक्षकांना वाटतं अरे इतकं सोपं असून आमच्या मुलांना का आलं नाही. तर ही घाई झालेली चूक असते. तर बघूया आता पहा, अव हा उपसर्ग आहे आणि प्रश्न त्यांनी सांगितलाय, प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय की अव या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द त्यात लावला तर विरुद्धार्थी शब्द बनणार नाही. मग नंतर आहे कृपा, पहिला पर्याय. दुसरा पर्याय आहे गुण, तिसरा पर्याय आहे उत्पत्ती आणि चौथा पर्याय आहे मान. प्रत्येकाला अव लावून पाहायचा. अवकृपा हा शब्द आपल्याला वाचनात आहे, हा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. अवगुण विरुद्धार्थी शब्द तयार होतो. अवउत्पत्ती हा काय विरुद्धार्थी शब्द तयार होत नाही. अवमान हा विरुद्धार्थी शब्द तयार होतो आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं की विरुद्धार्थी शब्द बनणार नाही असा शब्द आपल्याला शोधायचा. तर तो आपण पर्याय क्रमांक 3 हा शोधला. आता ज्याप्रमाणे आपण शब्दांच्या जातीवर अलंकारिक शब्द असतील त्याच्यावर सुद्धा असे प्रश्न येतात. आता शुद्ध आणि अशुद्ध याच्यावर सुद्धा असे प्रश्न असतात. आता बऱ्याच मुलांची चूक काय होते बघा, शुद्ध लेखन. आता शुद्ध लेखन कधी सुधारतं तर वाचनाने शुद्ध लेखन सुधारतं. पहिली पायरी वाचन, त्यानंतर लेखन आणि शुद्ध लेखन सुधारतं. आपण लिहितं झालं पाहिजे. पण आता सगळ्या मुलांची एक अडचण आहे बघा, मुलं आहे ना वाचन करत नाही. जोपर्यंत शिक्षक धड्याचं नाव फळ्यावर लिहित नाही तोपर्यंत त्यांना असं वाटतं की हा धडा आपण वाचायचाच नाही. पण तसं नाही. आपल्या बालभारतीची पुस्तकं इतकी सुंदर पुस्तकं आहेत, इतक्या छान छान गोष्टी त्याच्यात आहेत. तर बालपणी तुमचे शिक्षकही तुम्हाला सांगत असतील की बालपणी जे पुस्तक हातात मिळाल्यानंतर कधी एकदा ते पुस्तक वाचून काढू असं व्हायचं. आणि आपण सुद्धा तसंच केलं पाहिजे. पुस्तकाशी आपण मैत्री केली पाहिजे. जसं त्या श्रावण महिन्यामध्ये आपण पोथी वाचतो, पारायण करतो, तसं या आपल्या पुस्तकाचे पारायण झाले पाहिजे. पारायण म्हणजे काय तर खूप वेळा ते वाचलं पाहिजे, वारंवार ते वाचलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कविता जर तुम्ही वाचली ना तर तुम्हाला ती वेगळाच आनंद देते आणि नवनवीन शिकायला मिळतं. आता बघूया, काही शब्द असे असतात
मी आता त्याच्यावरचा प्रश्न न घेता तुम्हाला त्यातला एक थोडीशी खोज सांगतो फक्त, की काय चुका होतात आणि मुलं नेमकं कुठे चुकतात आणि आपण काय केलं पाहिजे. बघूया आता. पाणी हा शब्द आहे बघा, पाणी, आणि हा एक पाणी शब्द आहे. निबंध लिहिताना किंवा एखादा शब्द आपण लिहिताना मुलं काय करतात, चुकतात आणि पाणीची वेलांटी ही देतात, पहिली वेलांटी देतात, ह्रस्व वेलांटी देतात. आता खरं तर हे जे पाणी आहे ना पहिलं, ते म्हणजे जीवन. आपण जे पाणी पितो ते पाणी, आणि त्याच पाणी या शब्दाला जर पहिली वेलांटी दिली तर त्याचा अर्थ होतो हात किंवा कर. मग कसं बघा, चक्र पाणी हा शब्द असा लिहिला जातो, चक्र पाणी. म्हणजे काय, की ज्याच्या हाती चक्र आहे असा तो कोण, श्रीकृष्ण. मग इथं या पाणी या शब्दाचा अर्थ होतो कर, आणि इथं या पाणी शब्दाचा अर्थ होतो जीवन, जल, उदक, नीर. आणि हे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पाठ करायचे नाही. काय करायचं, मधल्या सुट्टीमध्ये ना तुम्ही तुमच्या गटात मैत्रिणीशी असेल, मित्राशी असेल, हे शब्द, आपण एक शब्द सांगायचा आणि शब्द कोडे किंवा शब्द खेळ, भाषिक खेळ खेळल्यासारखं शब्दांच्या भेंड्या, मग त्याला विचारायचं आपल्या मित्राला की तू सांग बरं याचा समानार्थी शब्द. आपल्याला नाही सांगता आला तर तो सांगेल, त्याला नाही सांगता आला की आपण सांगायचं. असा गप्पा मारत मारत जर अभ्यास केला ना तर आपला खूप छान अभ्यास होतो, आपण विसरत सुद्धा नाही. आणि जे चुकलं ना, आपलं चुकीचा आलेला शब्द जर तो मित्राने किंवा दुसरं कोणी जर बरोबर सांगितला तर तो आपण कधीच विसरू शकत नाही. कारण का, आपल्याला कळतं की आपली ही चूक झाली होती आणि परीक्षेत ती चूक आपण करत नाही. त्याचप्रमाणे पीक हा शब्द आहे, पीक या शब्दाला जर दुसरी वेलांटी दिली तर त्याचा अर्थ होतो धान्य, शेतात येणारं पीक. आणि त्याला पहिली वेलांटी दिली तर पीक म्हणजे कोकिळा, पीक म्हणजे कोकिळा. तसंच आहे सूत, सूत आणि हा सूत. सला दुसरा अवकार सु आणि त, सला पहिला अवकार सु त. पण या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. सूत म्हणजे धागा किंवा सूत म्हणजे सारथी, आणि जो पहिल्या अवकाराचा सूत हा शब्द आहे त्याचा अर्थ होतो मुलगा किंवा तनय. या पद्धतीने आपल्याला शुद्ध लेखनाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, आणि शुद्ध लेखन जर आपण नीट बघितलं तर अशा छोट्या छोट्या शब्दांच्या चुका होऊ शकत नाही. आता काही इतके सोपे प्रश्न असतात, आपल्याला हे माहित पाहिजे की एकाक्षरी जे शब्द असतात ना ते नेहमी दीर्घ लिहायचे असतात. दीर्घ म्हणजे दुसऱ्या वेलांटीचे किंवा दुसऱ्या उकाराचे. पण मलाही असं लक्षात येतं, मी ज्यावेळेस मुलांच्या वह्या बसतो की मुलं हे शब्द चुकतात, क ची वेलांटी पहिली देतात, ह ची वेलांटी सुद्धा पहिली देतात. तर हा छोटासा नियम आहे शुद्ध लेखनाचा. शुद्ध लेखनाचे नियम सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवले पाहिजे. पण सगळे जर नियम आणि व्याख्या जर आपण ध्यानात ठेवल्या ना तर आपला गोंधळ उडतो. म्हणून काय करायचं, वाचन वाढवायचं, आणि तो शब्द समोर आला की आपल्याला लगेच कळतं, नजरेला कळतं, अरे इथं काहीतरी चुकलंय, हा शब्द असा नाहीये. म्हणून आपण वाचन आणि निरीक्षण वाढवलं पाहिजे. अलंकारिक शब्द सुद्धा त्यामध्ये येतात. उदाहरणार्थ पहा, त्यात बरोबर जोडी कोणती असं सांगतात. त्यात आहे अत्यंत धनवान व्यक्ती. एक प्रश्न आलेला आहे तो बघूया आपण. आपल्या महाराष्ट्र राज्य परिषदेने जे पुस्तकं पुरवलीत ना ते खूप सुंदर अशी पुस्तकं आहेत. त्यात सोपे सुटसुटीत खूप छान प्रश्न आहेत. आपण बऱ्याच वेळा त्याचा अभ्यास टाळतो. तेही पुस्तकं तुम्ही नीट वाचा, त्यात सुद्धा असे वेगळे प्रश्न आहेत, आणि तशा धर्तीवरचे प्रश्न परीक्षेला येत असतात. म्हणून आपण त्याचाही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बघा आता, अलंकारिक शब्द, अत्यंत धनवान मनुष्य,
पर्याय क्रमांक 1 आहे अत्यंत धनवान मनुष्य इंद्र. दुसरा आहे उपवास पडणे थंडा फराळ. पर्याय क्रमांक 2 उपवास पडणे थंडा फराळ. थंडा फराळ. तिसरा आहे भांडणे लावणारा. भांडणे लावणारा. भांडखोर. भांडखोर. आणि वयस्कर व्यक्ती. वयस्कर व्यक्ती इथं आहे हिरवे पान. हिरवे पान. आता याच्यातला वेगळा पर्याय त्यांनी सांगितलं नाही काय, तर वेगळा पर्याय कसा शोधायचा. अत्यंत धनवान मनुष्य इंद्र नाहीये, मग कोण आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे. आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ना, तर त्यावेळेस प्रत्येक पर्यायाचं उत्तर सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. हे चुकीचं आहे. अत्यंत धनवान मनुष्य इंद्र हे चुकीचं आहे. मग इंद्राचा संदर्भ काय आहे. इंद्र हा देवांचा राजा आहे. मग अत्यंत धनवान मनुष्य कोण. कुबेर. हेही तुम्ही आपल्या वहीमध्ये किंवा चर्चा केली पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे. आता भांडणे लावणार. दुसरा आहे उपवास पडणे थंडा फराळ, म्हणजे काहीही खायला न भेटणे. हा पर्याय बरोबर आहे. भांडणे लावणारा भांडखोर नाही. भांडणं लावणारा कळीचा नारद. आता कळीचा नारद हा सुद्धा एक शब्द. असे शब्द सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे पुढं. त्यानंतर आहे वयस्कर व्यक्ती हिरवे पान. वयस्कर व्यक्तीला हिरवे पान नाही म्हणत आपण, पिकलं पान पिवळं पान असं म्हणतो. त्यामुळं इथे पर्याय क्रमांक 2 हा पर्याय आपल्याला लिहावा लागेल. आता कॅलिग्राफी नंतरचा एक प्रश्न आहे. कॅलिग्राफी या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता. प्रति म्हणजे दुसरा शब्द. कॅलिग्राफी आपण काय माता हे शब्द परिचित आहे, पेपरला वाचतो किंवा व्हॉट्सअपला सुद्धा बरेच मुलं पाहतात कॅलिग्राफी कॅलिग्राफी. आता कॅलिग्राफी म्हणजे काय, म्हणजे आता आपल्या पाठातला नाही, परंतु तो आपल्या ज्ञानावरचा प्रश्न आहे. मग त्याच्यात कॅलिग्राफीला मराठीत काय काय म्हणतात असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 श्रुतलेखन. दुसरा आहे अनुलेखन. तिसरा आहे सुलेखन. आणि चौथा आहे शुद्ध लेखन. आता हे चारही शब्द आपण आपल्या दररोजच्या वर्गामध्ये हे ऐकत असतो. शिक्षक सांगतात श्रुतलेखन करा, अनुलेखन करा, सुलेखन करा, शुद्ध लेखन आणा लिहून. मग प्रत्येकाचा अर्थ पण आपल्याला माहित पाहिजे. श्रुत म्हणजे ऐकणे. ऐकून लिहिण्याची जे लेखन असतं त्याला श्रुतलेखन. अनुलेखन. अनु म्हणजे अनुकरण करणे, म्हणजे जसं तसं पाहून लिहिणे, कॉपी करणे, अनुलेखन. सुलेखन. सुलेखन म्हणजे काय. सु म्हणजे सुंदर. सुंदर असं लेखन म्हणजे सुलेखन. आणि शुद्ध लेखन की शुद्ध लेखन म्हणजे अशुद्ध शब्द टाळायचे, त्याला शुद्ध लेखन. तर मग याच्यात कॅलिग्राफी या शब्दाला सुलेखन हा पर्याय बरोबर येईल. आता बघूया आपल्या मराठीमध्ये वृत्त आहेत, अलंकार आहेत, संधी आहे. या संधीचे प्रकार सुद्धा आपण शिकून घेतले पाहिजे. स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. कधी कधी मराठीत तर ते प्रश्न येतात, पण बुद्धिमत्तेत सुद्धा असा एखादा प्रश्न येतो मग आपल्याला वाटतं अरे आता मराठीचा पेपर नाही म्हणजे हा प्रश्न पडला, पण हा प्रश्न येऊ शकतो किंवा येतोही. बघा आता सूर्यास्त, मत्स्यालय, विद्यालय आणि सदाचार. आपण काय करतो सुरुवातीला फक्त असाच विचार करतो विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द, पण त्याच्याही पलीकडे विचार असतो आणि आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं. आपल्याला काही कळत नाही. मग सुरुवातीला आपण गोंधळतो अरे काय करायचं. तर काय काय त्यांनी विचार करण्यासाठी काय काय मुद्दे दिलेले असतात किंवा कोणत्या अंगाने कोणत्या अँगलने आपण त्याचा विचार करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. आता हे 4 शब्द आले सूर्यास्त, मत्स्यालय, विद्यालय, सदाचार. तसं जर पाहिलं अर्थांनी जर पाहिलं तर याचा कशाचा मेळ लागत नाही. पण मग काय आहे ते.
जर आपण संधी शिकलो असेल तर आपल्याला कळेल. सूर्यास्त, मत्स्यालय, विद्यालय आणि सदाचार. आता या सूर्यास्ताची फोड करून बघू आपण. बघू यामध्ये दोन शब्द आहेत. काय? सूर्य अधिक अस्त, हे दोन शब्द आहेत. मग याच्यामध्ये कोणती संधी झालेली आहे? संधी म्हणजे काय? जोडणे. कोणते दोन शब्द जोडले गेले, एकत्र आले ते बघूया. आता सूर्य स अधिक उ अधिक य अधिक र अधिक अ, हे या शब्दाची फोड झाली बरं का. स अधिक उ अधिक य अधिक र अधिक अ, इथं अ ला मी बोल करतो, हा स्वर आहे. त्यानंतर अस्त मधला परत अ अधिक स अधिक त अधिक अ. मग बघा, हे दोन अ, सूर्यास्त मधला अ आणि अस्त मधला अ, या दोन स्वरांची संधी झाली. या दोन अ चा मिळून सूर्या इथं आ तयार झाला. म्हणजे दोन स्वरांची संधी होऊन इथे आ हा दुसराच स्वर तयार झाला, म्हणून इथे स्वर संधी झालेली आहे. मग तसं मत्स्यालय मध्ये काय झालंय? मत्स्य आलय, आलय म्हणजे काय? घर. मत्स्य म्हणजे मासा, मासे जिथं राहतात त्याला मत्स्यालय म्हणतात. मग मत्स्यचं सुद्धा मत्स्य अ आणि आलयचा आ, अ आणि आ या दोघांची संधी झाली आणि तिथे मत्स्या आ राहील. आ म्हणजे ही स्वर संधी आहे. अ आ इ ई उ उ हे स्वर आहेत. आपल्याला स्वर कोणते, व्यंजन कोणते, विसर्ग कोणते, स्वरादी कोणते हे माहित पाहिजे. वर्णमाला आपण त्यासाठी नीट पाहून ठेवा, कारण वर्णमालेवर सुद्धा खूप प्रश्न असतात. बुद्धिमत्तेत असतात, मराठीत असतात. त्यामुळं हे सोपे सोपे प्रश्न आपल्याला चुकायला नको. त्यानंतर विद्या आलय, विद्या अधिक आलय. मग विद्या आ, आलयचा आ, या दोघांचा आ स्वर, त्या दोघांची बेरीज झाली, संधी झाली, एकच आ राहिला, म्हणून हा पण स्वर संधी झालेली आहे. पण सदाचार, सदाचार हा शब्द सत अधिक आचार. आता सत आणि आचार, आचार मध्ये स्वर आहे, पण सत यामध्ये त हे व्यंजन आहे. मग त आणि आ या व्यंजनाची संधी झाली, पण ती व्यंजन संधी झालेली आहे. मग इथं बघा थोडासा कठीण प्रश्न होता. मग तिन्ही शब्द हे स्वर संधीचे आहेत आणि एक शब्द हा व्यंजन संधीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता आपण नामाचे प्रकार पाहिले, तर भाववाचक नाम सुद्धा तुम्ही सगळ्यांना माहित आहे. विशेषणापासून ते सुंदर, सौंदर्य, गोड, गोडवा, नवल, नवलाई, पाटील, पाटील काय भाववाचक नाम नाही. हे तीनही भाववाचक नाम आहेत. आता दुसरा एक प्रश्न आहे पहा, तिथं आहे कोळी, रोटी, हंसी आणि खडी. हा तो कोळी, ती रोटी, ती हंसी, ती खडी, म्हणजे लिंगावर आधारित हा प्रश्न आहे. तो कोळी, म्हणून कोळी पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे. आता वचनावर एक वचन, अनेक वचन, हा तर खूप सोपा प्रश्न आहे आणि खूप चर्चा आपण त्याच्यावर केली पाहिजे. खूप शब्दांच्या एक वचन, अनेक वचन आपल्याला सांगता आले पाहिजे. बोलके, बोलकी. आता हा शब्द बघा ग्रामीण आहे. आपण बोळके, खोके, टोके आणि ठोके. ते बोलके म्हणजे एक वचनी पण बोलकेच म्हणतो आणि अनेक वचनी पण बोलकेच शब्द वापरतो. म्हणजे ठामपणे हा अनेक वचनी शब्द नाही. खोके, एक खोके आणि अनेकही खोकेच. ठामपणे
हे एक खोके, दोन खोके, हा सुद्धा एकवचनी अनेकवचनी एकासाठीच वापरला जातो. डोके, 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 हे सुद्धा डोके एकवचनी सुद्धा आहे आणि अनेकवचनी सुद्धा आहे. परंतु चौथा पर्याय जो आहे आपल्याकडे ठोके, याचा एकवचनी आहे ठोका आणि अनेकवचनी आहे ठोके. म्हणून जरी सारखे सारखे शब्द वाटत असले तर आपल्याला एकवचन आणि अनेकवचन या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, सांगता आल्या पाहिजे. त्यानंतर बघा विभक्ती आहे आपल्याला सगळ्यांनी काय करा, विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ना ते पाठ करा. एकूण 8 विभक्ती आहेत. ते ध्यानात ठेवणं पण खूप सोपं आहे. मराठी महिन्याचे जे पहिले दिवस असतात, पहिले 8 दिवस, त्या पद्धतीने ते ध्यानात ठेवायचे. फक्त 8वा दिवस हा संबोधन त्याला म्हणायचं. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि शेवटचा संबोधन. मग त्याचे अनेक वचन रूप अनेक वचनी आणि एकवचनी कोणकोणते प्रत्यय आहेत, विभक्तीचे प्रत्यय कोणते ते पाठ करायचे. पाठ करायचे म्हणजे तुम्ही 4दा-5दा जर वाचले तर ते सहज ध्यानात राहील. त्याच्यावरचा प्रश्न मी तुम्हाला घेत नाही, पण एक दुसरा एक प्रश्न आहे पहा, ते तुमच्या समोर दिसतो. प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया क्रियापद आणि चतुर्थी संप्रदान. आता काय आहे हे? तुम्ही म्हणाल प्रथमा कर्ता या विभक्तीचे जे कारकार्थ आहे त्या कारकार्थावर आधारित हा प्रश्न आहे. प्रथमेचा कारकार्थ हा कर्ता असतो. प्रथमा ज्याच्यात विभक्ती असते त्याचा कारकार्थ हा कर्ता असतो. द्वितीयेचा कर्म असतो. मग आपल्याला कर्ता कर्म क्रियापद हे माहित असतं. मग आपल्याला तृतीयेचा क्रियापद ते बरोबरच वाटतं, पण नाही. तृतीयेचा कारकार्थ हा करण असतो आणि चतुर्थीचा कारकार्थ हा संप्रदान असतो. आता यामध्ये विभक्तीचे कारकार्थ दिलेले आहेत. तर करणे, एखादी कृती करणे म्हणजे करण, आणि ती कृती ज्या साधनाने केली जाते त्याला म्हणायचं करण म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ संजय कात्रीने कागद कापतो. यात कात्री हे साधन आहे, म्हणून तृतीय कात्रीने ने हा विभक्तीचा तृतीयचा प्रत्यय आहे, म्हणून हा तृतीय विभक्ती क्रियापद त्याचा अर्थ नसून करण हा अर्थ आहे. आणि चौथा संप्रदान म्हणजे देण्याची क्रिया जिथं झालेली असते, दानशूरपणाच्या चतुर्थीमध्ये असतो. आता बघा भाषेमध्ये शब्दसंग्रहामध्ये ज्याप्रमाणे आपण आता सगळे व्याकरणावर आधारित एक एक दोन दोन उदाहरण पाहिली, त्याच पद्धतीने आपल्याला लेखक आणि कवी, लेखक आणि कवी यांचा परिचय काय करायचं बघा. 6वी, 7वी, 8वी तीनही पाठ्यपुस्तक आज तुम्ही घ्यायचे आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये शक्यतो बघा बरं का, मी आतापर्यंत 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या, तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या लेखकांचे पाठ आहेत, कविता आहेत किंवा संदर्भ आहे, अशाच लेखक किंवा पुस्तकावर प्रश्न आलेला असतो. म्हणून हे एकदम हक्काचे प्रश्न आहेत. तर तुम्ही 6वी, 7वी आणि 8वी चे पाठ्यपुस्तकातला प्रत्येक पाठाचा किंवा कवितेच्या तिथं लेखक आणि कवितेचा जो परिचय दिलेला असतो, कवीचा परिचय दिलेला असतो ना, तो बारकाईने वाचा. आपण पाठ वाचताना, धडा वाचताना हे सोडून सगळं वाचत असतो. तर तसं करू नका, याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. म्हणून लेखक आणि कवी यांच्यावर आधारित तुम्ही काय करा, प्रश्न येण्यासाठी, त्याचं उत्तर येण्यासाठी ते बारकाईने वाचा. तर उदाहरण आता एक प्रश्न आहे बघा, गीत रामायण. आता गीत रामायण 8वीला कविता आहे तुम्हाला, गोमुमा ऐकला जाते व नाखवा. त्याच्यामध्ये गीत रामायण हा उल्लेख आलेला आहे. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हटलेले आहे. आता वाल्मिकी म्हणजे कोण तेही आपल्याला कळायला पाहिजे. ते वाल्मिकीने काय केलं होतं, वाल्याकोणी कसा झाला, रामायण कसं लिहिलं हे पण माहिती पाहिजे. मनाचे श्लोक, दासबोध, रामदास स्वामी, अभंग गाथा संत तुकाराम आणि भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर. आता इथे दिलेले गीत रामायण वाल्मिकी, बरोबर का. पर्याय काय दिलेला आहे, गीत रामायण वाल्मिकी. हा पर्याय चुकीचा पर्याय. कारण का,
रामायण हे वाल्मिकींनी लिहिलेलं आहे, पण गीत रामायण हे वाल्मिकींनी लिहिलेलं नाही. गीत रामायण हे ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे. त्यांना महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जातं. हे आपल्याला माहित पाहिजे. आणि ही कविता आपल्याला गोमू माहेरला जाते व नाकवा यामध्ये ते आलेलं आहे हे माहित पाहिजे आपल्याला. त्यासाठी मी सांगतो की कवी लेखक यांचा परिचय तुम्ही वाचा. त्यानंतर नाटक आहे घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर, मोरूची मावशी, हे सगळे नावं आहेत ना लेखक परिचय मध्ये आपल्याला सापडतात. आता याच्यातलं वेगळं कोणतं, हा प्रश्न मला असं वाटतं आपल्या सराव परीक्षेला सुद्धा येऊन गेलेला आहे. घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरांचं नाटक आहे, शांतता कोर्ट चालू आहे विजय तेंडुलकर यांचं नाटक आहे, सखाराम बाइंडर हे विजय तेंडुलकर यांचं नाटक आहे, पण मोरूची मावशी हे विनोदी नाटक प्र के अत्रे यांचा. म्हणून आपण लेखक, त्यांची टोपण नावं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कविता हे आपल्याला सांगता आल्या पाहिजे. तर मित्रांनो, मराठी विषयाचा किंवा बुद्धिमत्ता या विषयात शब्दसंग्रह या घटकावर येणारे जे प्रश्न आहेत मराठी भाषेशी संबंधित, त्याची आपण एक थोडीशी धावती भेट म्हणावं लागेल, कारण हा विषय खूप वास्ट आहे. शब्दसंग्रह हा मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा इयत्ता 8वीच्या फक्त पुस्तकावर आधारित नाही, तर तो 6वी 7वी 8वीच्या तीनही पुस्तकावर आधारित आपल्याला प्रश्न येतात. आता त्याचप्रमाणे इतिहासावर आधारित प्रश्न येतात. तुम्ही जे गाईड वापरतात किंवा जे पुस्तक वापरतात त्या पुस्तकात सुद्धा सरावासाठी असे प्रश्न दिलेले असतात, धातूवर आधारित असतात. आता एक प्रश्न आहे पहा, जवाहरलाल नेहरू, म्हणजे आपल्याला फक्त उत्तर येणं गरजेचं नाही, तर प्रत्येक पर्यायाचं संदर्भ आपल्याला सांगता आला पाहिजे, तर चांगला अभ्यास होतो. आपल्या सुद्धा ज्या मिशन शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या प्रश्नपत्रिका येतात, तर त्या प्रश्नपत्रिकेत आपण काय करतो, उत्तर पत्रिकेतून फक्त पाहतो माझा हा प्रश्न बरोबर आला, हा प्रश्न बरोबर आला, एवढं चुकलं. तर ते न करता तुम्ही काय करा, जे पर्याय त्यांनी दिलेले असतात ना ते खूप विचारपूर्वक दिलेले असतात. तर त्या प्रत्येक पर्यायाचा एक नवीन प्रश्न तयार होऊ शकतो किंवा तो पर्याय म्हणजे काय हे शोधण्याचा प्रयत्न करा, खूप चांगला अभ्यास होतो. बघा ना, एक नेत्यावर आधारित आहे, म्हणजे इतिहासाशी संबंधित हा प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू. आता हे स्क्रीन शेअर नाही करता येणार तुम्हाला, कारण हे प्रश्न आधीचे आहेत माझ्याकडचे. जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, जर इतिहासाचं पुस्तक बघा, आपल्याला असं वाटतं की अरे शिष्यवृत्तीचा पेपर आहे मग इतिहासाचा काय अभ्यास करायचा, तर तसं नाही. शिष्यवृत्तीचा पेपर किंवा शिष्यवृत्ती परीक्षा ही सर्व व्यापक आहे, सर्व विषयाशी संलग्न आहे. जरी त्या 2 विषयांचं नाव किंवा 4 विषयांचं नाव त्याला दिलेलं असतं, पण सगळ्या विषयांचा अभ्यास यात अपेक्षित असतो. आणि जे मुलं मेरिटला येतात ना त्यांचा असा हा सर्वांगीण अभ्यास झालेला असतो. बघा, पर्याय क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई. तिसरा आहे तेज बहादूर सप्रू. नंतर आहे रवींद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू हे अतिशय परिचित नाव आहेत आपल्याला. पण आता पहा, दोन समजा ज्यांनी वाचलेलं आहे त्याला हे सांगता येतं नाही असं नाही, परंतु खूप वेळा कानावर पडलेली ही नावं नाही. तर जवाहरलाल नेहरू, फुलाबाई देसाई, तेज बहादूर. मग आपण काय विचार करतो, जे कधी ऐकलं नाही ना तेच वेगळं असतं असं मनातल्या मनात ठरवून टाकतो आणि नेमकं आपलं उत्तर चुकतं. मग आता जवाहरलाल नेहरू, फुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू हे तिन्ही राजकीय नेते आहेत, पण रवींद्रनाथ टागोर हे साहित्यिक आहेत. रवींद्रनाथ टागोर चुकून झालं माझ्याकडून. रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर हे साहित्यिक आहे. मग आता त्यांच्याबद्दल तुम्ही अवांतर माहिती काढून ठेवण्याचा प्रयत्न करा. गीतांजली काव्यसंग्रह नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. आपलं जनगणमन राष्ट्रगीत त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे एक शब्द जर आला ना रवींद्रनाथ टागोर,
तर त्याच्याबद्दल 4 ते 5 वाक्य आपल्याला सांगता आली पाहिजे किंवा त्याच्या संदर्भाचे. आता हे करत असताना तुमचा एनएमएमएसचा पण अभ्यास होणार आहे आणि शिष्यवृत्तीसाठी सुद्धा तो आपल्याला खूप पूरक असा अभ्यास ठरतो. त्यानंतर बघा काही संगणकाशी संबंधित शब्द येतात. म्हणजे माऊस, सीपीयू, सीडी, मॉनिटर. तर संगणकाचे जे शब्द आहेत तर ते शब्द तुम्हाला माहिती असू द्या. त्याच्यावर सुद्धा आधारित प्रश्न येतात. व्हॉट्सअप, युट्यूब, इंटरनेट, आंतरजाल असे प्रश्न येतात आणि ते प्रश्न आपल्याला जर ते ऐकलेले असतील, ते शब्द माहिती असतील, चर्चा करून त्याच्यावर आपल्याला सहज उत्तरं देता येतात. आता गणिताचा सुद्धा बुद्धिमत्तेशी संबंध कसा असतो? आपण जे सूत्र असतात, भूमितीचे जे सूत्र असतात, भूमितीचे जे सूत्र असतात किंवा ज्या संकल्पना असतात, जे कन्सेप्ट असतात, ते आपल्याला पक्के कन्सेप्ट होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे माहितीच पाहिजे आपल्याला. बिंदू कशाला म्हणायचं, रेषा कशाला म्हणायचं, रेषाखंड कशाला म्हणायचं, किरण कशाला म्हणायचं, हे सगळं माहित पाहिजे. मग आता एक प्रश्न आहे बघा, परीघ, पर्याय क्रमांक 1 आहे परीघ, दुसरा आहे जीवा, तिसरा आहे रुंदी आणि चौथा आहे व्यास. ते चारही नावं ज्यावेळेस आपण पाहतो तर आपल्याला लगेच वाटतं अरे भूमितीशी संबंध आहे प्रश्न आणि 4 इतर गणितातलेच आहे. मग आता याच्यात वेगळं कसं ठरवायचं? तर मग आपल्याला प्रत्येक आकृतीचे जे गुणधर्म आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. परीघ हा वर्तुळाला असतो, जीवा ही वर्तुळालाच असते, व्यास पण वर्तुळाला असतो, पण रुंदी हा शब्द काय वर्तुळाच्या बाबतीत कधी आपण वापरत नाही किंवा माहिती वापरलेला नसतो. तो चौकोन, त्रिकोण वगैरे वगैरे साठी त्या आकृतीसाठी हा शब्द रुंदी हा शब्द वापरलेला असतो. म्हणून ही जी व्याख्या आहे, ही जी संज्ञा आहे, ही वर्तुळ या आकृतीशी संबंधित नाही. म्हणून हा पर्याय हे वेगळा सापडतो. आता ज्या पद्धतीने आपण प्रत्येक विषयाला थोडं थोडं टच केला तर खेळावर आधारित सुद्धा प्रश्न येतात बरं का मुलांना. खेळ कोणकोणते? आता मी तोटी सांगतो तुम्हाला. कबड्डी पहिला पर्याय आहे कबड्डी, दुसरा आहे सूरपारंबी, तिसरा आहे क्रिकेट आणि चौथा आहे बुद्धिबळ. मग आपण आता प्रत्येक अँगलने जर विचार केला तर आपण काय विचार करतो? कबड्डी मैदानावर खेळायचा, सूरपारंबी हाही बाहेर जाऊन खेळायचा खेळ आहे, क्रिकेट हाही मैदानावरचा खेळ आहे, बुद्धिबळ पण हा काही मैदानावरचा खेळ नाही, असा आपण प्रश्न विचार करतो. पण प्रश्नकर्त्याचा प्रश्न करणारा जो असतो, प्रश्न निर्माता असतो, त्याचा विचार वेगळा असू शकतो. आपण 4-5 अँगलने तो विचार केला पाहिजे. कबड्डी हा राष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा खेळ आहे, पण सूरपारंबी काय राष्ट्रीय पातळीवर खेळला जात नाही. क्रिकेट राष्ट्रीय पातळीवर खेळला जातो, बुद्धिबळ पण राष्ट्रीय पातळीवर खेळलं जातं. म्हणून सूरपारंबी हा गावाकडचा खेळ आहे, हा राष्ट्रीय पातळीवरचा नाही. म्हणून हा पर्याय त्यातला वेगळा आहे. आता ज्या पद्धतीने आपण खेळ या विषयाची संदर्भ आपण घेतला तर खेळ, त्या खेळाशी संबंधित खेळाडू कोणते, महिला खेळाडू कोणते, त्या खेळाडूंना कोणकोणते पुरस्कार मिळाले हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. साहित्यिक माहित पाहिजे, त्यांना मिळालेले पुरस्कार माहित पाहिजे. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च असा पुरस्कार नोबेल पुरस्कार किती जणांना मिळाला, कोणत्या साहित्य कृतीबद्दल मिळाला, हे याच्यावर आधारित ना 100% प्रश्न येतच राहतात. बऱ्याच वेळा आपल्या सराव परीक्षेत सुद्धा खूप येत असतात. महादेवी वर्मा हिंदीतल्या लेखिका आहेत, त्यांचा ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या ते लेखिका आहेत, त्यांच्यावर सुद्धा आधारित प्रश्न 2 वर्षापूर्वी यामा या कादंबरीला त्यांच्या पुरस्कार मिळालेला होता. हा प्रश्न आला होता. म्हणजे तो काही कधी वाचनात गेला नव्हता. पण ज्यावेळेस आपण नोबेल पारितोषिक ज्यावेळेस आपण ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक किंवा साहित्यिक कोण याचा आपण अभ्यास करत असतो, तर त्यावेळेस आपल्याला आपल्या परिचित इतरही जी भाषा आपण शिकतो त्यातले पण 1-2 लेखक आपल्याला सांगता आले पाहिजे. जे पुरस्कार आहेत, सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, मग भारतरत्न कोणाकोणाला मिळालेला आहे, त्यानंतर भारतरत्नानंतरचा दुसऱ्या नंबरचा पुरस्कार कोणता, 3 नंबरचा पुरस्कार कोणता, लष्करी सर्वोच्च सन्मान कोणता, हे सुद्धा आपल्याला याच्यावर आधारित
वर्गीकरण करण्यासाठी असे प्रश्न आपल्याला येत असतात. म्हणून सर्वांनी याचा बारकाईने अभ्यास करायचा आणि हसत खेळत जर अभ्यास केला तर 100% त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर आता बघा आकृत्यांचं सुद्धा वर्गीकरण आपल्याला करायचं असतं. आता ज्या आकृत्या असतात बघा काही आकृत्या मी तुम्हाला शेअर करतो. तुम्हाला त्या दिसेल आकृत्यांचं सुद्धा वर्गीकरण असतं. त्या आकृत्यांमध्ये खूप सोपा प्रश्न असतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय करावं लागतं इतर प्रश्नांची उत्तरं देताना काहीतरी वाचावं तरी लागतं. काहीतरी ध्यानात ठेवावं लागतं, पाठ करावं लागतं. पण आकृत्याचा प्रश्न आहे ना हा निव्वळ निरीक्षणावर आधारित प्रश्न आहे. निरीक्षण आणि निरीक्षण जितक्या बारकाईने तुम्ही पाहाल ना त्या आकृतीकडं तर त्याचं उत्तर तुम्हाला सहज सापडतं. त्यात बऱ्याच वेळा असतं गटात न बसणारी आकृती ओळखा. आणि नीट जर पाहिलं आपण काही संदर्भ लावला आपण तर आपल्याला त्याचं उत्तर चटकन येईल. आणि हा पूर्णपणे हा आकृत्यांवर आधारित प्रश्न हा पूर्णपणे सरावावर आधारित असलेले प्रश्न आहेत. तुम्ही जितके जास्त प्रश्न हे सोडवाल जितक्या जास्त आकृत्या तुमच्या नजरेखालून जातील तितके तुमचा हे प्रश्न सोडवण्याचा वेग वाढणार आहे. आणि आपल्याला परीक्षेमध्ये वेग सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण मोजक्या वेळेत आपल्या ठराविक वेळेमध्ये आपल्याला ठराविक प्रश्न सोडवावेच लागतात. मग सोप्या प्रश्नांसाठी आपण काय केलं पाहिजे की त्याचा वेळ आपण वाचवला पाहिजे. सोपे प्रश्न आपल्याला झटकन सोडवता आले पाहिजे की जेणेकरून मग कठीण प्रश्नासाठी आपल्याला विचार करण्यासाठी जास्त वेळ दिला तरी चालतो. नाहीतर मग असं होतं आपला पेपर झाल्यानंतर अरे हे येत होतं माझं राहून गेलं, गोल करायचं राहून गेला. तर असं होतं कामा नये. तर आपण वेळेचं सुद्धा व्यवस्थापन नियोजन केलं पाहिजे. तर वेळेचं व्यवस्थापन नियोजन करत असताना ते वेळेचं व्यवस्थापन आणि नियोजन कसं होऊ शकेल तर ते होण्यासाठी त्याला सराव खूप महत्वाचा आहे. सरावानेच आपण याच्यावर मात करू शकतो. म्हणून जास्तीत जास्त आकृत्यांचे प्रश्न तुम्ही सोडवा. तर त्यात बघा तुम्हाला पहिल्या पानावर स्क्रीनवर दिसत असेल पहिलाच प्रश्न आहे. तुम्ही नीट जर बघितलं तर एक चौकोन आहे त्याच्यामध्ये पी हे अक्षर काढलेलं आहे आणि कोपऱ्यामध्ये एक रेष दिलेली आहे. तर सुरुवातीला जर पाहताना आपल्याला असं वाटतं अरे इथे सगळं सारखंच दिसतं. आपण उलट पालट करून पाहतो. तर मग आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं पर्याय क्रमांक 4 हा वेगळा पर्याय आहे. तर का वेगळा सांगितलं त्यांनी तर प्रत्येक आकृतीमध्ये पी या अक्षराच्या मागच्या बाजूला कोपऱ्यामध्ये रेष दिलेली आहे. पण पर्याय क्रमांक 4 यामध्ये पीच्या समोरच्या बाजूला कोपऱ्यात रेष दिलेली आहे. किती सोपा प्रश्न आहे. आकृती पण अशी गुंतागुंतीची नाही सहज आपल्याला समजणारी आहे. पण कधी कधी काय होतं गोंधळामध्ये आपण गोंधळून गेल्यानंतर हा साधा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही. आणि आकृत्यांमध्ये कधी कधी खूप सोपा क्ल्यू दिलेला असतो पण आपल्याला असं वाटतं शिष्यवृत्ती म्हणजे अवघड परीक्षा. आपण खूप कठीण विचार करत बसतो. आपण आपली जी वैचारिक पातळी असते आपल्याला असं वाटतं खूप अवघड आहे आणि सोपं कधी कधी आपल्याकडून सुटून जातं. दुसरा प्रश्न पहा त्याच्यामध्ये काय आहे षटकोन आहे आणि या षटकोनामध्ये 2 रेषा एक गोल आहे आणि एक अशी आकृती दिलेली. आता याच्यात काय करायचं सगळ्या सारखंच दिसतात तो. मग ह्या आकृत्या आहे ना आपण घड्याळाप्रमाणे फिरून पाहिजे. घड्याळाप्रमाणे म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरतं ना तसे त्या आकृतीची दिशा समजा तो वर्तुळ आहे तर घड्याळाप्रमाणे फिरल्यानंतर कुठं जाईल असं करून पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर ते काय तर पर्याय क्रमांक 2 जो आहे तो वेगळा आहे. तो घड्याळाप्रमाणे फिरलेला काही दिसत नाही कारण ते त्रिकोण आहे. नीट जर तुम्ही बारकाईने लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल की घडीवर ती आकृती फिरल्याप्रमाणे दिसत नाही. जसं घड्याळाच्या दिशेने आकृत्या फिरलेल्या असतात ना तसं उलट दिशेने सुद्धा फिरलेल्या असतात बरं का. तोही आपण विचार केला पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 3 आकृतीमध्ये दिलेला आहे पहा. एक वर्तुळ आहे, एक त्रिकोण आहे, एक चांदणी दिलेली आहे, स्टार आहे आणि एक पताका आहे. आता त्याच्यामध्ये सेम पहिल्या प्रश्नामध्ये जो विचार केला ना आपण तोच विचार इथं करायचा आहे. काय त्या पताकाच्या
समोर चांदणी आहे पहिल्या याच्यात. दुसऱ्या याच्यात त्या पताकाच्या मागील बाजूस चांदणी आहे. म्हणजे तिन्ही पर्यायांमध्ये काय आहे, पताकाच्या मागच्या बाजूला चांदणी आहे. 2 पर्याय पताकाच्या मागील बाजूस चांदणी, 3 पर्याय पताकाच्या मागील बाजूस चांदणी, 4 पर्याय पताकाच्या मागील बाजूस चांदणी. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये पताकाच्या समोर ही चांदणी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या आकृतीचे प्रश्न सुद्धा असतात आणि ते आपल्याला सोडवावे लागतात. आता चौथा प्रश्न आहे पहा, खूप सोपा आहे. चौथा प्रश्न सुद्धा दिसतंय ना. चौथा प्रश्न आहे, वर्तुळ आहे, त्यामध्ये 2 चौकोन आहे, 2 गोल आहे. त्यानंतर परत दुसरी आकृती आहे. त्याच्यात सहज तुम्ही सांगा, पर्याय क्रमांक 2 मध्ये जे चौकोनाच्या आतील ज्या छोट्या छोट्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या समान नाहीत. बाकी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये वर्तुळाच्या आतील चौकोनात दिलेल्या अजून ज्या छोट्या आकृत्या आहेत त्या समान आहेत. म्हणजे दोन्ही वर्तुळाच आहेत, दोन्ही त्रिकोणच आहेत, दोन्ही चौकोनच आहेत. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र ते छोट्या चौकोनाच्या आतमध्ये समान आकृत्या नाही. आता प्रश्न क्रमांक 5 आहे का, एक फुलाचं चित्र दिलेलं आहे आणि तिथं 1, 3 आणि 4 या आकृत्या बघा. याच्यामध्ये एक काहीतरी समान गुणधर्म आहे आणि 2 नंबरची आकृती हिच्यामध्ये वेगळा गुणधर्म आहे. ती घटिवत म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरणारे वाटते आणि या बाकीच्या उलट्या दिशेने फिरणारे आहेत. आता ही वेगळी 2 नंबर आहे म्हणून पर्याय क्रमांक आपण 2 तिथे नोंदवायचा आहे. आकृत्यांचे प्रश्न हे खूप सोपे असतात. सरावाशिवाय याच्यावर आपण मात करू शकत नाही. कारण खूप काही आकृत्या सुद्धा वर्गामध्ये फळ्यावर सांगणं किंवा असं समजून देणं शक्य होत नाही. तर त्यासाठी काय करा, तुम्ही खूप प्रश्न आकृत्यांचे सोडवा आणि ज्या ज्या प्रश्नांची तुम्हाला अडचणी ते प्रश्न तुम्ही आपल्या शिक्षकांना विचारा, आपल्या मित्राला विचारा, चर्चा करा आणि तुमच्या गटामध्ये खूप चर्चा करा आणि ती चर्चा केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त त्याचे प्रश्न सोडवता येतील. पुन्हा एकदा मी तुम्हाला येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि आपल्या 27 तारखेला सुद्धा आपली परीक्षा होणार आहे. तर त्या परीक्षेसाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि अजूनही आपल्याकडे भरपूर वेळ आहे तसा. तर खूप अभ्यास करा, स्वयंअध्ययन करा आणि जेवढं तुम्ही स्वतः कराल तेवढे तुमचे गुण तुम्हाला परीक्षेमध्ये वाढून आलेले दिसतील. शिष्यवृत्ती परीक्षेची अजिबात भीती बाळगू नका. एकदम शांत मनाने आणि हसत खेळत या परीक्षेला सामोरं जा आणि अभ्यासही हसत खेळत करा. ही दिवाळी आता लवकरच आता दिवाळी येणार आहे. या दिवाळीसाठी तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. दिवाळीचाही आनंद घ्या, परंतु अभ्यासाची लीक मात्र सोडू नका. दररोज 2-3 तास तरी तुम्ही अभ्यास करा. घरच्यांनाही मदत करा. लाडू खा, करंज्या खा, सगळा आनंद घ्या. परंतु अभ्यासाची जर लीक तुटली तर पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा आपली गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ जातो. म्हणून आपलं वाचन सातत्याने ठेवा. त्याच्यात खंड पडू देऊ नका. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शिरसाट सर थांबायचं का? हॅलो शिरसाट सर.